डिसेंबर महिना सुरू झालेला आहे, परंतु मुंबईकरांना अजून देखील थंडीची प्रतीक्षा आहे। गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकर नागरिक जे आहेत ते थंडीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। मुंबईमध्ये ऐन थंडीच्या कालावधीमध्ये जे आहे ते जवळपास 25हून अधिक तापमानाची नोंद जी आहे ते मुंबईमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि आता हवामान खात्याने नवीन अंदाज वर्तवलेला आहे की येत्या सोमवारपासून संपूर्ण मुंबईमध्ये आणि संपूर्ण राज्यभरात जे आहे ते थंडीची चाहूल जी आहे ते लागायला सुरुवात होईल, असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। 2 आठवड्यापूर्वी आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये थंडीची चाहूल कुठेतरी लागायला सुरुवात झाली होती आणि थंडी देखील असलेली पाहायला मिळत होती। जवळपास 17 ते 18 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद मुंबईमध्ये झाल्याचं पाहायला मिळत होतं, परंतु त्यानंतर मुंबईमध्ये आपण जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात थंडी जी आहे ती थंडी कुठेतरी गायब झाली होती। परंतु आता सोमवारपासून पुन्हा एकदा थंडीची चाहूल संपूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये लागेल असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। आता जर पाहिलं तर सर्वात कमी 19 अंश सेल्सिअस तापमान तर सर्वाधिक जे आहे ते 30 अंश सेल्सिअस तापमान जे आहे ते महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी नोंदवल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। परंतु आता सोमवारपासून मुंबईमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। आणि आजची आपण जर परिस्थिती पाहिली तर कुलाबा परिसर आणि मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आणि काही मुंबईतल्या भागांमध्ये जे आहे ते धुक्याची चादर जी असलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि थंडीची सुरुवात जेव्हापासून झालेली आहे तेव्हापासून थंडीची चाहूल नाही आहे, परंतु कुठेतरी हवामानात जे आहे ते बदल होताना पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळे धुलीकण जे आहेत ते हवेमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत। आणि जर मुंबईमधला AQI जर बघितला तर AQI बोरिवली आणि मालाडचा जो आहे तो AQI जो आहे तो 170 ते 180 च्या आसपास असल्याचा पाहायला मिळतोय। आणि कुलाबा आणि फोर्ट परिसरामध्ये जे आहे ते 150 ते 160 पर्यंतचा AQI जो आहे तो ठिकठिकाणी पाहायला मिळतो। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जे आहे ते ज्या मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं असा मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे। परंतु ज्या पद्धतीने मुंबईकर नागरिक खरं तर थंडीच्या प्रतीक्षेमध्ये आहे ती थंडीची खरी सुरुवात जी आहे ती सोमवारपासून सुरू होईल असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। कॅमेरामन अमित चिगवनसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।